किसी का नूर नहीं है, मेरे भीमराव से सुंदर किसी का नूर नहीं है। नवक्रांतीचा वारा सुटला, बहुजन इथला तारा दिसला, बहुजन इथला तारा सुटला, बहुजन इथला तारा सुटला. शिलाभिमाने, शिलाभिमाने प्रकाश तुझेला, शिलाभिमाने प्रकाश तुझेला, प्रज्ञ
संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या विशेष सत्कारानिमित्त भव्य नागरी सत्कारानिमित्त माजलगाव शहरातील बहुजन समाजाच्या वतीने जो हा सत्कार सोहळा एक कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपण सर्व इथे जमलेले आहात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. या शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी विनंती करेन की आजूबाजूला अजूनही जे मंडळी उभी आहेत त्यांनी कृपया आजून स्थानबद्ध व्हावं. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो. सर्व महामातेंना त्रिवार अभिवादन करतो. आम्हा गायकांचे गुरुवर्य महाकवी लोककवी वामनदादा कर्डक यांना नतमस्तक होतो आणि मी धन्यवाद व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला बोलवलं. अशा सर्व ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं अशा सर्व आयोजन कमिटीसाठी की त्यांच्यामुळं आज तुमच्यासमोर व्यक्त होण्याचा मान मिळतोय आणि म्हणून आज आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहोत आपल्या सर्वांचे लाडके माननीय सन्माननीय सामाजिक न्यायमंत्री आज यांचा हा भव्य दिव्य नागरिक त्या राजांना ही मानवंदना प्रतापसिंहदादा बोगरे लिहितात. पहिले राजे अरे मराठा मुलूक पुनीत झाला हा मराठा मुलूक पुनीत झाला शिवाजी राजा जन्मास आला. अरे स्वाभिमानाची जो भाषा हा स्वाभिमानाची जो भाषा लागला रे बोलायला मग तवा शिवाजीचा भगवान तवा शिवाजीचा भगवान झेंडा लागला रे बोलायला. हे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं आणि तोच स्वराज्य बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमात आणलं. म्हणून दुसरे राजे आम्हा दलिताचा दुःखमय अभिमान जाण आम्हा दलिताचं दुःखमय अभिमान जाण बुद्धाच्या छायेत साऱ्यांना तवा एक एक माणूस हा लागला जय भीम बोलायला. लागले का जय भीम बोलायला? कोण कोण जय भीम करतात तर हात वर करा बरं. जय भीम करणार आहे एका माझ्यानंतर जोरदार जय भीम. आवाज मागचा नाही ते जरा हात वर पाहिजे. जय भीम करणार आहे जय भीम. हा बाबासाहेबांचा आवाज आहे आणि हा आवाज असा जिवंत राहिला पाहिजे की जेणेकरून बाबासाहेबांचे विचार आमच्या डोक्यामध्ये जिवंत असेल आणि ही चळवळ पुढे घेऊन जाण्याचं काम महापुरुषाच्या विचारांचं तुम्ही आम्ही करू. म्हणून आज या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक तरुणांसाठी जो अधिकार बाबासाहेबांनी दिलाय तो काय दिलाय? अहंकार पुण्यात शोभा भरतोय सोन्याचा नांगर. पुणे जिल्ह्यामध्ये शहाजीराजांचा अपमान करण्यात आला. त्या अपमानाचा बदला म्हणून मान जिजाऊने सोन्याचा नांगर उभा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून पुणे जिल्हा सोन्याच्या नांगरानं नांगरून काढला आणि बाबासाहेबांनी तोच आदर्श डोळ्यासमोर घेऊन या भारत देशाची राज्यघटनेत सोन्यासारखे अधिकार कोणाला दिले. म्हणून अहंकार पुण्यात शोभा भरतोय सोन्याचा नांगर.
सोन्याच्या पेनाने रत्नाली भीमराव आंबेडकर. सोन्याच्या पेनाने रत्नाली भीमराव आंबेडकर. सोन्याच्या पेनाने रत्नाली भीमराव माझ्या भीमा त्या दिल्लीच्या धक्कावर त्या सोन्याच्या पेनाने रत्नाली भीमराव आंबेडकर. सोन्याच्या पेनाने रत्नाली भीमराव आंबेडकर. सोन्याच्या पेनाने रत्नाली भीमराव या भारतात जन्मले आणि या महाराष्ट्रामध्ये या दोन राजांचं अखंड कीर्ती आहे आणि कीर्ती जगभर गाजली. म्हणून प्रतापसिंगाला बोलत ही दोघेही मराठी दोघेही मराठी दोघेही मराठी शिवाजी तलवार खणखण खणाऱ्या मैदानी सोन्याच्या पेनाने रत्नाली भीमराव आंबेडकर. सोन्याच्या पेनाने रत्नाली भीमराव आंबेडकर. सोन्याच्या पेनाने रत्नाली भीमराव आंबेडकर. या ठिकाणी बनलेला प्रत्येक माणूस घटनेच्या माध्यमातून जगतोय, बोलतोय, चालतोय. एकाच जातीचा नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांनी तो अधिकार घटनेत दिला आणि आज सर्व जाती धर्माचे लोक घटनेच्या माध्यमातून जगतायत आणि त्याच घटनेच्या माध्यमातून आज आपण इथं आला आणि सामाजिक न्याय मंत्री साहेब म्हणून सामाजिक न्याय मंत्री साहेब या समाजासाठी लढतायत आणि तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी आज लढतायत. कारण की समाज कल्याणचा निधी वळवण्यात आला पण त्या निधीसाठी आज सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब धावतायत आणि लढतायत. म्हणून तो अधिकार बाबासाहेबांनी दिलाय लढण्याचा संविधानाच्या माध्यमातून आणि त्याच संविधानाचा अपमान आपल्या देशामध्ये होतो. म्हणून जो अपमान करतो त्याला माथेफिरू म्हणतात. सोन्याच्या बेनानं सोन्याच्या बेनानं त्या सोन्याच्या बेनानं रत्नाली भीमराव आंबेडकर. सोन्याच्या बेनानं रत्नाली भीमराव आंबेडकर. सोन्याच्या बेनानं रत्नाली भीमराव आंबेडकर. उजाड पुण्यात शोभा धडपड सोन्याचा नागर. उजाड पुण्यात शोभा धडपड सोन्याचा नागर. दोन्ही हात वर करून जोरदार टाळ्या पाहिजे सगळ्यांच्या. अरे सोन्याच्या पेनानं सोन्याच्या पेनानं त्या सोन्याच्या पेनानं रत्नाली भीमराव आंबेडकर. 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 सोन्याच्या पेनानं रत्नाली तेवढे उपकार या देशातल्या कुठल्या सुपुत्रांनी या देशावर नाही दिले.
तरी दुर्दैव आहे की या देशामध्ये बाबासाहेबांचा अपमान केला जातो, घटनेचा अपमान केला जातो, परवानगी जाते। आखिर क्यों जलते हैं लोग मेरे भीख के नाम पर? क्यों जलते हैं लोग मेरे भीख के नाम पर? अरे कुर्बान है सारा बहुजन मेरे भीख के नाम पर। क्यों जलते हैं लोग मेरे भीख के नाम पर? अरे कुर्बान है सारा बहुजन मेरे भीख के नाम पर। अरे तिलक लगाया देश को, संविधान लिखकर साला जलता है आज भी सारा देश मेरे भीख के नाम पर, मेरे भीख के नाम पर। एक बार जोरदार तालियां स्वागत करूया सचिन जी भुईकर। साजरा करत आहोत। पिढ्या त्या गाव कुसाबाहेर सडलेला माझा समाज, त्या समाजाचा माणूस आज मंत्री होतोय आणि त्यांचं स्वागत उत्सव आपण एवढ्या थाटामाटा साजरा करतोय। कुणामुळे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। म्हणून पद्मश्री नामदेव घसाऱ्यांच्या 4 वैकुंठासाठी कि बा भीमा या दिल्लीचं गाणं, या दिल्लीचं गाणं, या दिल्लीचं गाणं ढोल माया भीमानं केलं, दुर्गाई केलं भलं माया भीमानं केलं, दुर्गाई केलं भलं माया भीमानं केलं। म्हणून सांगायचं आहे तुमच्या पोराला शाळेत शिकावं,
संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी माननीय आमदार संजयजी शिरसाट साहेब यांची निवड झाल्याबद्दल बहुजन समाजाच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याच कार्यक्रमामध्ये विशेष मुख्य सत्कार मूर्ती माननीय आमदार संजयजी शिरसाट साहेब, सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांचा विशेष नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे राज्याच्या सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय पालकमंत्री, शिवसेनेचे मराठवाड्याचे नेते माननीय संजयजी भाऊ शिरसाट यांच्या जाहीर नागरी सत्काराच्या निमित्तानं बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आणि गेल्या 25 वर्षापासून सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे, परिवर्तनाच्या लढाईमध्ये सातत्यानं लोकलढा ज्यांनी उभा केलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये, ते आदरणीय बाबूरावजी पोटभरे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपण सर्व उपलब्ध आहात। आपल्या सर्वांना मनापासूनचा जयभीम करतो आणि सर्वांचं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी खरं तर मराठवाड्यातल्या सर्व भूमिपुत्राला ऐकून मला मनापासूनचा आनंद झाला। बाबासाहेबांच्या विचारांना आपल्या स्वरा दिशेखातून त्यांनी सजवलं। अमेरिकेच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस बाबासाहेब शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांच्या नामफलकावर एक विचार लिहिला होता, आम आदमी जब पैदा होता है तो मर जाता है, महापुरुष जब पैदा होते तो कभी नहीं मरते। बाबासाहेबांनी ते वाचलं आणि खिशातला पेन काढला आणि त्यांनी ते कट करून टाकलं वाक्य, महापुरुष जब पैदा होते तो मर जाते, मग कभी नाही मरते। बाबासाहेबांनी ते वाक्य कट केल्यानंतर प्रशासनामध्ये हल्लाकल्लोळ झाला, ते कुणी काढलं वाक्य म्हणून चर्चा झाली आणि बाबासाहेबांनी सांगितलं की मी कटवलं। ते म्हणले काय कारण याचं? ते म्हणले आम आदमी जब पैदा होतो तो मर जाता, के अनुयायी जीवन जिंदा रहते आणि मग त्यांच्या अनुयायांनी जोपर्यंत त्यांचा विचार जिवंत केला ठेवलेला असतो तोपर्यंतच तो महापुरुष जिवंत असतो। बाबासाहेबांचं सौभाग्य आहे या देशात मानवतेची लढाई लढताना जगात 152 देशामध्ये बाबासाहेबांचा विचार घेऊन लोक लढतायत। म्हणून सामाजिक परिवर्तनाच्या विश्वामध्ये ज्या ज्या लढाया झाल्यात त्या सर्व लढ्याचे आयकॉन हे भारताचे बाबासाहेब आंबेडकर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणून नावेबाग सिंहावर म्हणून ज्यांची विश्वांनी गणना केली त्या बाबासाहेबांच्या विचाराचे आपण अनुयायी आहोत। त्यांचा विचार खांद्यावरती घेऊन तो विचार अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे आणि ती पार पाडतात। मी अजयजी दहाडे, चेतन चोपडे आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मनापासून स्वागत करतो। त्यांनी जो बाबासाहेबांच्या विचाराला स्वराभिषेक घालतात, ही तरुण मुलं गातायत। आम्ही जुन्या पिढीच्या गायकाला ऐकलेलं आहे, म्हणजे पुन्हा दादा माझे मित्र आहेत, औरंगाबादचे सर्व येतात आमच्याकडे। पण सुंदर तुमचं गाणं ऐकून मनापासून आनंद वाटला। जोरदार टाळ्यांनी सर्वांचं स्वागत करा। तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आदरणीय शिरसाट साहेब, या जिल्ह्यातील सर्व विधिमंडळ सदस्य आमदार विजयराजे पंडित, आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार नमिताताई मुंदडा, त्याचबरोबर बिडून सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। शिवसेनेच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची उपलब्धी आहे। बहुजन विकास मोर्चाचे सर्व पदाधिकारी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न आहेत। त्यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माईक कार्यक्रम आहे। तर आज भल्या भल्यांनी आमच्या घरी पाणी भरलं असतं, पण बाबासाहेबांनी सर्व भारतीयांचा विचार केला, सर्व भारतीयांना समानतेचा अधिकार दिला। पण बाबा काय आमचेच का, बाबासाहेब तुमचे का नाही? म्हणून बाबासाहेबांसाठी मनात वाटतं की जशी भीमाची घटना पाक, जशी भीमाची घटना पाक आहे म्हणून विषमतेला घात आहे। आईला आणाऱ्याचं काय सांगू तुम्हाला, बाबासाहेब या भारताचं नाक आहे, बाबासाहेब या भारताचं नाक आहे। पाटी पाटी
प्रवासावर, या जगण्यावर, या बोलण्यावर, याला उपकार गमान, लाख लाख उपकार गमान, त्याच लाख उपकार गमान, भीमन्यायीचा मार्ग, भीमन्यायीचा मार्ग, भीमन्यायीचा मार्ग, भीमन्यायीचा मार्ग, भीमन्यायीचा त्यामध्ये जरा या ठिकाणी महिलांची संख्या जरा जास्त आली. रमाईचं गीत ऐकायचं आहे का? महिला रमाईचं गीत ऐकायचं आहे का? तेव्हा ते जरा जोरदार काय झाला पाहिजे महिलांसाठी. हॅलो म्हणतो सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि संभाजीनगर जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री माननीय नामदार संजयजी शिरसाट यांनी दंड प्रतिसाद दिला. सर्वांनीच्या वतीने आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि काही क्षणामध्ये मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. तत्पूर्वी आलेल्या सर्व कार्यकर्त्याचंही संयोजन समितीच्या वतीने स्वागत करतो. कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव आणि माजलगावचे लोकप्रिय माजी नगरसेवक आणि या कार्यक्रमाच्या यशस्वी ज्यांनी बहुमूल परिश्रम घेतलेले आहेत ते आमचे आदरणीय सचिन आबा डोंगरे या सर्व मान्यवर अतिथी यांच्या वतीने संयोजन समितीच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम तुमच्यासमोर अशा पद्धतीने सजवलेला दिसतोय. चिठ्ठी संस्था या कार्यक्रमाचे आयोजक काही क्षणामध्ये मंत्री महोदयांचे या ठिकाणी आगमन आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या जाहीर नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित आहोत. राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री तथा संभाजीनगरचे लोकप्रिय जिल्हा पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षाचे मान्यवर विधिमंडळ सदस्य आमदार महोदय यांच्यासह बहुजन विकास मोर्चाचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थितीमध्ये हा जाहीर सत्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सचिन आबा डोंगरे माननीय मोरे साहेब आणि बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बहुजन समाजाच्या चळवळीचा लोकलढा ज्यांच्या गेल्या 30 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये अद्यावत सुरू आहे ते माननीय बाबुरावजी बोरपदे साहेब यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्व समाज बांधवांना कार्यकर्त्यांना बाहेर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण समोर बसून स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आदरणीय त्याचबरोबर पद्मपाणी शिक्षण संस्थापक अध्यक्ष परभणीचे माननीय PT प्रधान सर यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे. मराठवाड्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष माननीय गौतमजी मुंडे यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांचे स्वागत आहे. परिसरातील विविध संघटनेचे सहकारी संस्थेचे पदाधिकारी त्याचबरोबर माननीय बाबुरावजी पोटभरे यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या भागातील सर्व समाज घटकातील मान्यवर अतिथीगण सर्वांचं हृदयापासून स्वागत आहे. काही क्षणामध्ये मान्यवरांची उपस्थिती. तत्पूर्वी माईक सोलमनच्याकडे. गौतमजी मुंडे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष नानासाहेब घोडके, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष राजेश अण्णा जाधव,
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे माजलगाव तालुक्याचे अध्यक्ष सुभाषजी कांबळे, त्याचप्रमाणे पत्रकार सुदर्शनजी स्वामी, माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर उद्धवरावजी नाईकनवरे यांचीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थिती आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. साठी सर माझे बहुजनाचे हृदय सम्राट आदरणीय बाबुरावजी पोटभरे साहेब व या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांचा अवघ्या 2 मिनिटात आगमन होत आहे. तरी कृपया सगळ्यांना शांततेचं सहकार्य करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि प्राण अग्नि आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि प्राण अग्नि व्यासपीठावर आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांचा आगमन आहे. माननीय बाबुरावजी पोटभरे साहेब सर्वांचा आदरातिथ्य करत आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय सन्माननीय माननीय संजयजी शिरसाट साहेब यांचं आपल्या माजलगाव शहरामध्ये भव्य नागरिक सत्कार या ठिकाणी होतो. म्हणून साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या. म्हणून एक 2 मिनिटं करूया. अरे सरांसाठी जो VIP जसा हा कार्यक्रम आयोजित केला सन्माननीय पोटभरे साहेब आणि त्यांच्या सगळ्या कलाकारांच्या सहकार्याच्या वतीने म्हणून अरे VIP खाणं VIP माणसं तुम्ही ते VIP झाले बाबासाहेबांमुळं जरा सगळ्यांचे 2 हात वर पाहिजे. कारण की आपण साहेबांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि सगळे 2 हात वरती सगळ्यांचे आणि तुमच्या ताला सुरू काय पाहिजे. अरे बाबासाहेब खरं तर समाजामध्ये सतत आणि त्यांच्या आग्रहास्तव महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असलेले आणि संभाजीनगरचे लोकप्रिय पालकमंत्री शिवसेनेचे शिंदे गटाचे मराठवाड्याचे दिग्गज नेतृत्व माननीय आमदार संजयजी शिरसाट साहेब यांचा नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी पोटभरे साहेब आणि बहुजन विकास मोर्चाच्या वतीनं आयोजन आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं नामदार शिरसाट साहेब आणि जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार महोदयांचं मी बाबुरावजी पोटभरे आणि त्यांच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. नामदार शिरसाट साहेबांना विनंती करतो त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करायचं आहे. आदरणीय मान्यवर या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्यांची उपस्थिती आहे या भागाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाशदादा सोळंके शिवसेनेचे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे. या ठिकाणी कल्पांताचा शिल्पकार तो कल्पारंभई तुझी क्रांतीचा खवळणी उठला प्रेतामधला स्मशानवाळा मृत स्वप्नांचा खरं तर मानव मुक्ती लढ्याचे प्रेरणास्त्रोत्र संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन मान्यवर नामदार महोदयाच्या शुभार्थी या ठिकाणी संपन्न होत आहे. बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन खरं तर त्यांच्या निर्णायक लढ्याचे शिलेदार म्हणून गेल्या 25 वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं नेतृत्व करत असताना नामदार संजयजी शिरसाट साहेब यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झालेली आहे. त्याबद्दल त्यांचा हा नागरिक सत्काराचा सोहळा या ठिकाणी आयोजित आहे. समारंभाचे मुख्य संयोजक माननीय बाबूरावजी पोटभरे साहेब यांच्या वतीनं मी उपसभापती कृषी उत्पन्न समाज समितीचे माजलगावचे श्री हरी मोरे, बहुजन विकास मोर्चाचे पदाधिकारी नवनाथ धाईजे, राजेश साळवे, सचिनजी डोंगरे, प्रदीप पटेकर आणि भीमराव टाकणकर, विठ्ठलराव पंडित या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो त्यांनी नामदार संजय शिरसाट साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मनी ध्येयाचा ज्यासाठी कर्तृत्व विलास सतत कार्य असतात प्रगतीचे वारकरी आणि कार्यशीलतेने स्वागत राष्ट्रघातात विकासाचे मानकरी बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित झालेला हा कार्यकर्ता हे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मुरलीधर साळवे यांचं स्वागत करतील. माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब यांचं सन्मानपूर्वक स्वागत टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तू निर्मिळे रंगाचे मुसमुसते विश्व, तू दिलेच्या वागणट्याला ज्ञानेंद्रियाची सनक आणि मन या अधिनायक इंद्रियाला धर्माचे निर्णयशास्त्र. बाबासाहेबांच्या वेळामध्ये काम करत असताना आपल्या बांधवाचं समाज बांधवाचं सातत्यानं कल्याण करण्याचे सन्मान सेवक चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. माननीय बाबूरावजी पोटभरे साहेब यांचे सहकारी बहुजन विकास मोर्चाच्या वतीनं नामदार शिरसाट साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आहे. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गेल्या 25 वर्षापासून बीडच्या जिल्ह्याच्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये लोकलढ्याच्या विविध लोकलढ्याच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये ज्यांनी अधिराज्य विजयजी धाईंजे, दीपक टाकणकर, सदानंद भया प्रधान, प्रकाशदादा कोकाटे आणि अक्षर मोरे यांना विनंती करतो त्यांनी माननीय पोटभरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं. पोटभरे साहेब या ठिकाणी स्वागत घेत आहेत. मी पेरले परिवर्तनाचे स्वप्न या स्वप्नाळू भूमीत काळोखाच्या स्मशान होत अमरावती पोटभरे साहेब स्वागत घेत आहेत. संयोजन समितीच्या वतीने त्यांचं स्वागतानंतर या वारसाच्या खात्यावरती आधारित आहे ते सहकार सर्व क्षेत्रातील दिग्गज नेतृत्वाने विधिमंडळ सदस्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होईल. मी बाबासाहेब सचिन जावळे आणि मुरलीधर साळवे, अशोक लांबे यांना विनंती करतो त्यांनी नामदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेबांचं स्वागत करायचं. आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. गेवराईचे आमदार आदरणीय विजयराजे पंडित यांना विनंती आहे त्यांनी मंचावरती यायचं. या ठिकाणी शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे बीड जिल्ह्याचे युवा नेते माननीय बाजीराव भैया चव्हाण यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी शेख फेरोज सुधाकर वाघमारे, त्याचबरोबर मुरलीधर साळवे आणि अशोक लांडगे यांना विनंती करतो.
माननीय अशोकरावजी पटवर्धन साहेब यांच्या ठिकाणी आगमन आहे. मराठवाडा सचिव माननीय राहुल मस्के, दीपक शिंदे, अमोल गायकवाड आणि दीपक खायाळ यांना विनंती करतो त्यांनी आणि माननीय चंद्रकांतजी चव्हाण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या ठिकाणी स्वागत आहे. माननीय चंद्रकांतजी शेजूर साहेब यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही स्वागत होईल. PR जावळे आणि जयराम कांबळे यांना विनंती करतो त्यांनी चंद्रकांत शेजूर साहेबांचं स्वागत. नानासाहेब घोलके, राजेश जाधव, त्याचबरोबर अशोक लांडगे साहेब यांच्या वतीनं संजय ज्यांचं नाव देतो लांडगे ते माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब आणि बाबुरावजी कोटबरे यांचं संयुक्त स्वागत करते. माननीय युवा नेते अभिजितजी कोटबरे व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी माननीय नामदार शिरसाट साहेबांचं स्वागत करते. अभिजितजी कोटबरे, चला अभिजितजी कोटबरे. युवा नेते आणि आनंदजी इंगळे परळी त्यांचं उपस्थिती आहे. माननीय मंत्री महोदय स्वागत करतील. कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगावचे माननीय परभणीचे गौतम मुंडे, PRPचे मराठवाड्याचे विभागीय अध्यक्ष गौतमजी मुंडे हे माननीय आमदार संजयजी शिरसाट साहेबांचं स्वागत करते. या ठिकाणी तुळजाभवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष. समोरची गर्दी कमी करा, समोरची गर्दी आहे, विनाकारण कोणी थांबू नका समोर. ती मंडळ सदस्य केवढाचे लोकप्रिय आमदार माननीय विजयराजे पंडित यांच्या ठिकाणी आगमन आहे. आगमने यांना विनंती करतो माननीय विजयराजे पंडित यांचे त्यांनी स्वागत करायचं. आमदार विजयराजे पंडित, शेख फिरोज भाई चला लवकर लवकर चला. शेख बाबा यांनाही विनंती आहे. आमदार विजयराजे पंडित यांना विनंती त्यांनी समोर स्वागत केले. आणि राष्ट्रवादीचे गेवराई तालुक्याचे लोकप्रिय आमदार विजय शेखी पंडित यांच्या ठिकाणी इथं स्वागत होत आहे. माननीय बाबुरावजी कोटबरे साहेब या स्वागतात त्यांचा आधार. जिल्हा माननीय प्रशांतजी ससाने नामदार शिरसाट साहेबांच्या ठिकाणी स्वागत करते. चला लवकर घ्या स्वागत. या ठिकाणी नेतृत्व बाबुरावजी कोटबरे साहेब आणि त्यांनी स्थापन केलेल्या बहुजन विकास मोर्चाच्या वतीने त्यांचं भव्य नागरिक सत्कार समितीचं आयोजन आहे. सर्वांचं शब्द समोर स्वागत करतो. फुले शाहू आंबेडकर यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि आजची सत्कार मूर्ती संजयजी शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री, कार्यक्रमाचे अध्यक्ष, बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी कोटबरे साहेब, तसेच गेवराईचे आमदार विजयराजे पंडित आणि आमच्या बाजूगावचे भाग्यविधाते आमदार प्रकाश दादा सोळंके व सर्वच आलेले मान्यवर. उशीर खूप झालेला आहे आणि 4 तास कार्यक्रम लेट झालेला आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या राहत नाही. परंतु माझं एकच म्हणणं आहे, सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेबांना माजलगाव तालुक्यातील जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावागावात बुद्धविहार निर्माण झाले पाहिजे आणि आपल्या सामाजिक न्याय मंत्री म्हणून गाव कुठं बुद्धविहार झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. मी इथंच थांबतो. जय भीम, प्रबुद्ध भारत, जय महाराष्ट्र. बाबासाहेब आंबेडकरांचा बाबुरावजी कोटबरे साहेब तू मागे पुढो, संजय शिरसाट साहेब तू मागे पुढो. आदरणीय साहेब, माझ्या 2च मागणी आपल्याकडे. कारण मी तुम्हाला का मागतो, कारण गाईच्या प्रेमात आईच्या प्रेमात फार फरक आहे. अंडोरे साहेबांनी
तेवढा तुम्हाला सहन करावा लागतो. आणि साहेब, दुसरा प्रश्न, साहेब आपले पोरं, आपल्या समाजातले पोरं डिग्र्या घेऊन पुणे मुंबईला कामाला जातो. फक्त माझी एकच इच्छा आहे की आपल्या भागात सामाजिक न्याय काहीतरी करावं. एवढ्याच दोन माझ्या मागण्या आहेत. एवढं बोलतो, माझे दोन शब्द संपतो. जय भीम, जय महाराज. धन्यवाद सर. महाराष्ट्र विधी आपल्या माजलगाव शहरामध्ये बहुजन विकास मोर्चाच्या वतीनं श्रीहरी नाना मोरे व सचिन डोंगरे यांच्या माध्यमातून राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सन्माननीय मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, इथं आवर्जून उपस्थित असणारे आपल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळुंके साहेब, या मंचावर उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन विकास मोर्चाचे सर्व आदरणीय बाबूरावजी कोटबरे साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवर, सगळ्याचे नावं घेऊ शकतो पण भरपूर वेळ झालेला आहे. आज श्रीहरी मोरे व सचिन डोंगरे यांनी आदरणीय बाबूरावजी कोटबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली संजयजी शिरसाट साहेबांचा इथं सत्कार करण्याचं नियोजन इथं केलं. या निमित्तानं आज या ठिकाणी मलाही येण्याचा योग आला. बहुजन विकास मोर्चा आणि बाबूरावजी कोटबरे साहेबांनी मला या विधानसभेमध्ये राज्याच्या विधिमंडळामध्ये पाठवण्यासाठी त्यांनी मोठं योगदान आणि सहकार्य, मार्गदर्शन मला लाभलेलं आहे. या निमित्तानं मला नमूद करावं असं वाटतं. त्यांचाही त्याच्यामध्ये मोठा हातभार माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवण्यासाठी राहिला. आज त्यांच्या ज्या बहुजन विकास मोर्चाच्या माध्यमातून आमचा सत्कार त्या ठिकाणी होतोय. मोठ्या संख्येनं महिला, माता भगिनी, तरुण, लहानथोर मंडळी उपस्थित आहेत. आपल्याला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेबांकडनं आपल्या मतदारसंघाला किंवा बीड जिल्ह्याला काय पाहिजे, काय इथं त्या ठिकाणी त्या विभागाच्या माध्यमातून आलं पाहिजे, ही आपली मागणी बाबूरावजी कोटबरे साहेब असतील, आमचे ज्येष्ठ नेते दादा असतील, यांच्या माध्यमातून होणार. आणि निश्चितपणानं शिरसाट साहेब हे विधिमंडळातील एक जुने, जाणते, अनुभवी असे सदस्य त्या ठिकाणी राहिले आणि त्यांच्याकडे उपेक्षित असा असणारा हा समाजातील घटक, त्यांच्यासाठी काम करणारा, त्यांना न्याय देणारा सामाजिक न्याय विभाग हा त्यांच्याकडे आलेला आहे. निश्चितपणानं बीड जिल्ह्यातील या उपेक्षित घटकाला ते समाज मंदिर असू द्या किंवा आमच्या मागासवर्गीय वस्तीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना असू द्या, याच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम निश्चितपणानं करतील, याच्यात मला ती मात्र शंका वाटत नाही. माजलगाव मतदारसंघामध्ये साहेब जरी आलेले असले तरी लागून गेवरा विधानसभा मतदारसंघ आहे आणि माजलगाव मधला 2-2.5 जिल्हा परिषद गट हे गेवरा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. त्याच्यामुळं आपण आज माजलगावमध्ये गौरव होतोय म्हणजे बीड जिल्ह्याच्या वतीनं हा गौरव सत्कार त्या ठिकाणी होतोय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून संबंध बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाला, साईच्या साई विधानसभा मतदारसंघाला योग्य पद्धतीनं निधी, योजना आपल्या माध्यमातून मिळतील अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि पुनश्च आमचे मार्गदर्शक बाबूरावजी कोटबरे साहेब आणि त्यांच्या टीमनं हा जो काही इथं एवढा नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम इथं आयोजित केला, आमचा सत्कार, गौरव केला. निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये या भागामध्ये, या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना हा सत्कार, गौरव
काम करण्यासाठी ऊर्जा, प्रेरणा आणि त्या ठिकाणी निश्चितपणानं एक पाठबळ माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याच्या पाठीमागं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. खरं तर सामाजिक परिवर्तनाच्या लढाईमध्ये या जिल्ह्यामध्ये मी पेरलीत माझी स्वप्न या स्वप्नावर भूमीत काळोखाचे काळी फोडून या जिल्ह्याच्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सातत्यानं संघर्ष करणारं नेतृत्व म्हणून बाबूरावजी पोटभरे यांच्या गेल्या 30 वर्षामध्ये उल्लेख करू लागतो. मी त्यांना विनंती करतो त्यांनी या प्रसंगी या कार्यक्रमात संबोधित करायचं. माननीय बाबूरावजी पोटभरे सर, टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. तुमचे माझे संबंध मानव जातीचे उत्थान, विश्वभूषण विश्वरत्न दिग्विजय नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण आणि ज्यांचा सत्कार होतोय असे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि एक स्वाभिमानी एक मंत्री म्हणून ज्यांचं नाव आम्ही घेतोय असे संजयजी शिरसाट साहेब, माजलगावचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब, ज्यांनी आताच आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त केलं, असे बीड जिल्ह्याचे तरुण तडफदार नेतृत्व आणि आमदार आदरणीय राजे विजयसिंह राजे पंडित साहेब, मंचावर बसलेले सर्वच मान्यवर भावाने आणि बहिणीनो, मी 2 ते 3 गोष्टी शिरसाट साहेबांच्या समोर आणणार आहे. पहिली गोष्ट आमच्या अस्मितेच्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. शिरसाट साहेब, मी या जगातल्या 42 राष्ट्रात जाऊन आलो आणि गोट्या खेळायला जाऊन आलो नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती करायला जाऊन आलो आहे. माझी आपल्याला काही विनंती आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमध्ये असणारं घर तुमच्या ताब्यात आहे. तुमच्या सामाजिक न्याय विभागाने घेतलेला आहे आणि तिथं म्युझियम झालेला आहे. त्याच्यासाठी अधिक निधी म्हणून कमीत कमी या वर्षी 10 कोटी रुपयाचा निधी बाबासाहेब आंबेडकरांच्या घराच्या म्युझियमसाठी आपण द्यावा. तुमचं दुसरं अभिनंदन मी करणार आहे. शिरसाट साहेब, ही माणसं 4 वाजल्यापासून बसलेली आहेत. पाऊस होतोय, गेल्या 8 दिवसापासून पाऊस होतोय. वादळ वारा तुफान गारा, वादळ वारा तुफान गारा, मुळी नामा शिवे आम्ही तुफानातली दिवे, आम्ही तुफानातली दिवे. वादळाला पावसाला घाबरणाऱ्या माणसं आम्ही औषध आहोत छत्रपती शिवरायांचे, आम्ही औषध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, आम्ही औषध आहोत अण्णाभाऊ साठेंचे. दुपारपासून लोक उपाशी आहेत. आम्ही हजारो वर्षांनी उपाशी होतो, फरक पडला नाही. आता तर तुमच्यासारखा खंत मंत्री या महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेला आहे, त्यामुळे हा समाज प्रफुल्लित झालेला आहे. माझ्यासाठी काही देऊ नका, माहिती शपथ सांगतो, माझ्या व्यक्तिगत मला काही देऊ नका. मी 1992ला बीड जिल्ह्याचा सामाजिक समाज कल्याण सभापती झालो. प्रकाश दादाने मी जिल्हा परिषदेला सोबतच होतो. दुर्दैवाने मी 4-5 वेळा जिल्ह्यामध्ये आमदार काही असतो, परंतु माझी भूमिका नेहमीच अत्याचाराच्या विरोधात होती आणि त्या अत्याचाराच्या विरोधात होती. 3 वेळा मला तडीपार व्हावं लागलं, अनेक वेळा जेलमध्ये जावं लागलं. महाराष्ट्राचा असा कुठलाच गाव नाही त्या गावामध्ये अत्याचाराच्या विरोधामध्ये मी तिथं गेलो नाही असं कुठलंच गाव नाही.
पंडित साहेबांनी सांगितलं, मला मदत केली. साहेब गेल्या वेळेला कलाकारांना सुद्धा आम्ही थोडीफार मदत केली. आणि कलाकारांना एकच सांगितलं नाही. कलाकारांना एकच सांगितलं ती गोष्ट. प्रकाशदारांनी ती प्रत्येक सगळेच सांगितली की बाबुराव पेडवळेंचा हा वाटा माझ्या विजयामध्ये आहे. दादांनी 100 वेळेला सांगितलं. सांगण्यासाठी सुद्धा जिगर लागतं. जसं विजयसिंह राजेमध्ये जिगर आहे तसं दादामध्ये सुद्धा जिगर आहे. काही जण नाही सांगत, काही जणांना लाज वाटते. पण या जिल्ह्यामध्ये शिरसाट साहेब लोकसभेपासून ते आमदारापर्यंत मला विचारात घ्यावाच लागतं. ही गोष्ट माझ्याकडे येतच. मग विरोधी असो की सत्ताधारी असो सगळेच. दादा खूप वेळा प्रेमाला येतात, कधी माझ्या अडचणीला येतात, कधी आजारपणात येतात, कधी माझ्या मुलांच्या लग्नामध्ये होस्ट म्हणून असतात. कधी अशा दादाचं माझं तसं व्यक्तिगत नातात. यावेळेला थोडीशी मी गडबड केली, पण जास्त नाही केली. जास्त केली असते तर दादांनाच काही मी जास्त गडबड केलं, थोडी केली. दादावर रुसलो, दादांना सांगितलं मला काहीच करायचं नाही. कोणतंही काम करत असेल कोणाचं काम करत असं दुसरं काही काम मोठ्या प्रमाणात केलं नाही. कारण 19 तारखेला तुमच्याकडे बोलू का? अच्छा बरं, तुमच्याकडे बोलल्याशिवाय आता देणार नाही. हां, आमच्या महिला माजलगावच्या महिला फार जान माझा. मी जाता जाता एवढंच सांगेन, दादांच्या सहकार्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये मी खूप काही केलं. दादांच्या सहकार्यामुळं माजलगाव शहरामध्ये 14 वस्त्या आहेत. बौद्ध वस्त्या. 14 बौद्ध वस्त्यापैकी 11 बौद्ध वस्त्यामध्ये आम्ही बुद्धविहार बांधले. बीड जिल्ह्यामध्ये नाही तर औरंगाबाद संभाजीनगर सोडलं तर आमच्यासारखं सुंदर बुद्धविहार 2.5-3 कोटीचं बुद्धविहार तुम्हाला कुठं दिसणार नाही. ही विनंती करायला आलो की आता आमच्या बुद्धविहाराला राहिलेलं काम आपण सुशोभीकरण राहिलं आमचं शिक्षक आहे. आम्ही स्वतः मी सुद्धा खूप दान दिला. गेल्या 35 वर्षापासून मी दान देतोय. आपल्याला माझी विनंती आहे, शिरसाट साहेबांना माझी विनंती आहे की माजलगाव तालुक्यामध्ये सुद्धा जवळजवळ 16 बुद्धविहार उभं राहिलेली आहेत. का दादांच्या सहकार्याने उभा राहिलेली आहे. मी नाकारत आहे का दादांनी खूप मदत केलेली आहे. आणखी 9 बुद्धविहार आता उभा राहत आहेत. सचिन डोंगरेने काम सुरू केलेलं आहे त्या 9 बुद्धविहाराचं. तो कधी 2 कंप्लीट झाले, आता बाकीचे करवा. आणखी 9 बुद्धविहार उभा राहतात. मोठ्या मोठ्या गावची बुद्धविहार उभा राहतात. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे शिरसाट साहेब, महाराष्ट्राच्या बाबासाहेब म्हणाले होते, मागण्याच्या लाईनमध्ये उभा राहण्यापेक्षा देणाऱ्याच्या खुर्च्यामध्ये उभा राहा. तुम्ही देणाऱ्याच्या खुर्चीमध्ये, तुम्ही देणाऱ्याच्या खुर्चीमध्ये तुम्ही बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करतायत. म्हणून मी तुम्हाला विनंती केली की मला तुमच्या रूपाने, तुम्ही कोण्या पक्षात आहेत मला पाहायचं नाही, कोण्या संघटनेत आहे तेही मला पाहायचं नाही, परंतु तुम्ही देता, देणाऱ्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आहात. आणि तो आज नाही, तुम्ही अनेक वर्षापासून ते काम करता. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. बोललो सुद्धा शिरसाट साहेबांना. माजलगावचा सत्कार झाला. माजलगावच्या सत्काराचं रेकॉर्ड ब्रेक कुणीच करणार नाहीत. आमच्याशिवाय दुसरं रेकॉर्ड ब्रेक कुणी करणार नाही. शिरसाट साहेब, मुंबईमध्ये तुमचा सत्कार आहे, त्या 2 महिन्यामध्ये मी घडवून आणणार आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहे, तुमच्या हक्काचा माणूस मंत्रालयामध्ये
आहे संजयजी शिरसाट साहेब त्यांच्याकडे जा. मागायची तुम्हाला गरज नाही, महाराष्ट्राला मागायची गरज नाही. ही गोष्ट तुम्हाला मी कळकळीची विनंती करून सांगतोय की महाराष्ट्रामध्ये मी आपल्याकडे येणार आहोत आणि कुणाची घरं भरा म्हणून तुम्हाला सांगणार नाही. तो समाज सक्षम असतो, त्या समाजावर अत्याचार कधीच होत नसतो ही गोष्ट समजण्यात घेतली पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले माणूस किती दिवस जगतोयला अर्थ नाही, माणूस कसा जगतोयला अर्थ आहे. आणि म्हणून स्वाभिमानानं आणि सन्मानानं माणसाने जगलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकर अनेक लोक म्हणतात तुमचं आणि शिवाजी महाराजांचं नातं का? आम्ही म्हणतो तुझं जे नातं नाही ते आमचं नातं आहे. बाबासाहेबांना आम्ही बाप म्हणतो, तर छत्रपती शिवरायांना आमचा आजोबा म्हणतो. तर छत्रपती शिवरायांना महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुरु मानलं आणि त्याच महात्मा ज्योतिबा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना 14 सत्याग्रह करत असताना रायगडच्या छत्रपती शिवरायांचा किल्ला डोळ्याच्या समोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनांनी बाबासाहेब आंबेडकरांनी 14 सत्याग्रह केला आहे. आणि म्हणून या समाजाला बाबासाहेबांनी पाणी दिलं, बाबासाहेबांनी अन्न दिलं, बाबासाहेबांनी श्वास दिला. आता या समाजाला तुम्ही या समाजाचं पोट भरण्याचं काम करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि माझं लांबच चाललेलं भाषण इथंच संपवतो. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते माझे मित्र सहकारी आदरणीय बाबूरावजी पोटभरे साहेब, आजचे सत्कार मूर्ती महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री, औरंगाबादचे पालकमंत्री, आमचे मित्र श्रीयुत संजयजी शिरसाट साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले गेवराई विधानसभेच्या आमदार आदरणीय विजयजी पंडित, या ठिकाणी बाजीरावजी चव्हाण, या सत्कार सोहळा ज्यांनी आयोजन केलं ते श्री हरिनाना मोरे, सचिनजी डोंगरे, त्यांचे सर्व सहकारी, बऱ्याच वेळापासून या ठिकाणी या सत्कार सोहळ्याचं साक्षीदार बनण्यासाठी गेल्या 4-5 तासापासून या ठिकाणी तात्काळत असलेल्या आमच्या माता मोहिनी भगिनी, सर्व मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे सर्व बंधू, तरुण मित्र, सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार मित्र, मीडियाचे प्रतिनिधी बंधूंनो आणि तरुण मित्र, सर्वप्रथम मी आज संजयजी शिरसाट साहेब यांचं माजलगावचा लोकप्रतिनिधी या नात्याने माजलगाव मतदारसंघातील जनतेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या हातून या बहुजन समाजाची निश्चितपणानं उन्नती होईल. महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा कर्तृत्वाचा ठसा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उठवला जाईल, याच्याबद्दल निश्चितपणानं माझ्या मनात कुठली शंका नाही. गेल्या अनेक वर्षापासून विधिमंडळातला सहकारी म्हणून मी त्यांना बघतोय, त्यांच्यातला स्पष्ट वक्तेपणा, जी काही भूमिका असेल ती रोखोक भूमिका मांडण्याची त्यांची पद्धत आणि निश्चितपणानं एकनाथरावजी शिंदे यांचे एक विश्वासू सहकारी. खरं म्हणजे जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा संजयजी शिरसाट साहेबांचा नंबर लागायला पाहिजे, परंतु लागला नाही. त्याच्याबद्दल कुठलीही खंत न बाळगता खंबीरपणानं शिंदे साहेबांची बाजू ते मीडियात मांडत राहिले आणि 2.5 वर्षानंतर का होईना त्यांना न्याय मिळाला.
त्याच्याबद्दल निश्चितपणानं त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मी या निमित्तानं काय अधिक बोलणार नाही. माझी एकच अपेक्षा आहे की आज ग्रामीण भागामध्ये जो काही बौद्ध समाज राहतो, मातंग समाज राहतो, त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आपल्या महायुतीच्या शासनानं सोडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मोठ्या प्रमाणात. परंतु सामाजिकदृष्ट्या उठबस करायला आमच्या माता भगिनींना एकत्रित यायला त्यांना सार्वजनिक ठिकाणी बौद्ध विहार याची गरज आहे. काही ठिकाणी आम्ही बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु फार थोडा निधी आम्हाला मिळू शकला. मी आपल्याला निवेदन दिलेलं आहे, जवळजवळ 40 ठिकाणी बौद्ध विहार आणि अण्णाभाऊ साठे यांचं सभागृह हे जर या मतदारसंघामध्ये दरवर्षी आपण 10 कोटी रुपये दिला तर या मतदारसंघातलं एकही गाव असं शिल्लक राहणार नाही की जिथं बौद्ध विहार आणि अण्णाभाऊ साठेंचं सभागृह नाही. आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून विनंती करणार आहे की माजलगाव बीड जिल्हा एकंदरीतच निश्चितपणानं विकासाच्या बाबतीत मागासलेला आहे. संभाजीनगर जालन्याचा औद्योगिक विकास झाला. आम्ही आमच्या परीनं या ठिकाणी औद्योगिक वसाहत MIDCची आणलेली आहे आणि जरा थोडा मंद गतीनं का होईना आज आमचा औद्योगिक विकास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि म्हणून या आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून या ठिकाणच्या मागासवर्गीय असतील, वंचित समाजाचे जे लोक असतील त्यांच्यासाठी काही खास एखादा 4-5 हजार बेरोजगार तरुणांना रोजगार देणारा एखादा उद्योग या माजलगावमध्ये तुमच्या माध्यमातून एक कायमस्वरूपी तुमची आठवण या माजलगाव मतदारसंघातील जनतेला मिळावी एवढीच मी आमदार या नात्यानं तुमच्याकडे विनंती करतो. आणि परत एकदा आपल्याला या मंत्रिपद जे काही मिळालेलं आहे त्याच्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देतो. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं, दीर्घ आयुष्य मिळावं आणि आपल्या हातून या उपेक्षित बांधवांची सेवा घडावी. आज बहुजन समाजाच्या वतीनं माझा सत्कार या ठिकाणी आयोजित करणारे बाबूरावजी असतील, त्यांचे सर्व सहकारी, विधिमंडळातील माझे सहकारी, माझे मित्र आमदार फकरदादा साळुंके, आमदार विजय पंडित साहेब, शिवसेना सचिव अशोक पटवर्धन, माजी महापौर विकास जैन, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव कोडबदे, शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम येवले, धनंजय साळुंके, युवासेनेचे अभिजित तोंबडे, युवासेनेचे निरीक्षक बाजीराव चव्हाण आणि ज्यांनी अपार कष्ट घेतले असे हरिनाना मोरे, सचिन आबाद डोंगरे, उपस्थित या भागातील सर्व बंधू भगिनी, पालकमंत्री झाल्यानंतर हा एवढा मोठा पहिला सत्कार माझ्या आयुष्यातला. मला असं वाटलं होतं की तालुक्याच्या ठिकाणी चाललोय, एक स्टेज असेल, स्टेजच्या समोर माझा सुद्धा बॅनर लावलेला असेल, समोर काही कार्यकर्ते असतील, 2-500 कार्यकर्त्यामध्ये आपल्याला कार्यक्रमाला अटकून जाईल.
परंतु या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर माजलगावमध्ये असं कोणतीही जागा नव्हती ज्या ठिकाणी माझा फोटो नव्हता. आणि मला सुद्धा कुठले सारखे वाटायला लागले ते खरं आपण माजलगावचे का संबंधित. बाबूरावांनी सांगितलं की याचं काहीच नाही, तुमच्या पुढच्या टायमाला मुंबईला सत्कार करणार आहे. आणि म्हणलं साहेब सत्कार करायचा करा, परंतु आता पाऊस यायला लागला, थेंब थेंब पडायला लागले. अहो म्हणजे ज्या मंडपात झालं तर जर्मन मंडप आहे पण. आता मी आल्यानंतर पाहिलं जर्मन मंडप, खऱ्या अर्थाने तर कितीही पाऊस पडला तर आपल्याला काही चिंता नाही. परंतु त्यांनी काही भावना व्यक्त केल्या. सचिन माझ्याकडे आला. तुम्हाला माहिती सचिन कसा आहे, गोंधळी येत होते. घरी आला की भाऊ मला आत्महत्या करावं लागलं. पहिल्यांदा तुम्ही एकदा तारीख दिली, तुम्ही आले नाही. नंतर मी प्रकाश दादाला हळूच विचारलं, अरे तो सचिन माझ्याकडे आला होता, त्यांनी असं म्हणलं. म्हणे भाऊ सचिनने लई वेळा आत्महत्या केलेली, त्याची चिंता करू नका. परंतु भावना असतात ना. आपला माणूस मंत्री झाला, त्याला एक वेगळा आनंद असतो. मला सुद्धा ती आनंदाची मला मिळवण्यासाठी, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लोक टीव्ही पाहता. गेले 2.5 वर्ष तुम्ही मला रोज मला वाटतं एखादा दिवस इकडं तिकडं झाला असत, पण टीव्हीच्या माध्यमातून संजय शिरसाट हा प्रत्येक घरात गेलेला, प्रत्येक घरात गेलेला. मी मंत्री झालो ना, आणि प्रत्येकात समाज कल्याण खातं माझ्याकडे आलं. समाज कल्याण मंत्री म्हणल्याबरोबर काही लोकांचे कान असे वर झाले टाईट. संजय शिरसाट जात कोणती? अरे हा माणूस इतका कडपडीने बोलायचा, या माणसाने उठाव केला, हा माणूस एकनाथ शिंदेचा राईट हँड म्हणून वावरला. या माणसाने वाटेल ते अंगावर धार झेलले, कधी कुणासमोर झुकला नाही, दबला नाही, प्रत्येकाला उत्तर देण्याची ताकद ठेवली. याला समाज कल्याण खातं मिळालं, हा माणसाची जात कोणती? प्रकाश दादा याला म्हणतात काम. गेली 40 वर्ष मी राजकारणात आहे. 40 वर्ष. माझ्याकडे पाहून किंवा त्या बॅनर मधले फोटो पाहून समजू नका की मी फार छोटा आहे म्हणून. प्रकाश दादाच्या आसपासच आहे. प्रकाश दादा थोडेसे असल्यामुळे थोडा त्यांना प्रॉब्लेम आहे. काही दिवसांतर मलाही होऊ शकतो. 40 वर्ष राजकारणात काढली, परंतु एक लक्षात ठेवलं मी, काम करायचं, इमानदारीने करायचं, झुकायचं नाही. अरे बाबासाहेबांची लेकरं आहोत, असे झुकणाऱ्या मधले आहात का? माझी लायकी पार मला पाहिजे. कधी कोणाकडे भीक म्हणून मी मागणार नाही. ही भूमिका माझी नेहमी राहिलेली. मंत्री झालो त्या दिवशी मला स्वतःवर भरोसा नव्हता मी मंत्री झालो म्हणून. रात्रभर तर झोपत बी आली मावशी मला. स्वतःला चिंता घ्यायचो मंत्री झालो का, कारण की दरवेळेला जेव्हा 10 वर्ष नगरसेवक होतो, 10 वर्ष नगरसेवक. या संभाजीनगरमध्ये इतिहास आहे. या शहराचा सलग 4 वेळा मी आमदार झालो, सलग 4 वेळा, आणि चांगल्या मताने निवडून येतो. दरवेळेला आमदार व्हायचो त्यावेळेला म्हणायचो की आता माझं मंत्रिपद मिळेल. टीव्ही मध्ये बातमी यायची, पहिल्या 4 मध्ये माझं नाव असायचं. दुसऱ्यांदा मंत्री झालो, आमदार झालो तेव्हाही तसं, तिसऱ्यांदा झालो तेव्हाही तसं, चौथ्यांदा झालो. आता मला जर आमदार जर मंत्री जर झालो नाही ना, ते सचिन सारखं मलाही आत्महत्या करावं लागते की काय माहिती. परंतु जेव्हा जबाबदारी आली
त्या टायमाला पहिले कामाला सुरुवात केली. त्याने बाबासाहेबांची घटना होती म्हणून हे रिझर्वेशन आलं. त्या रिझर्वेशनामुळे मी आमदार झालो. तसे ते बाबासाहेबांचे उपकार होते. दादर चैत्यभूमीला गेलो. हिंदूंच्या पुतळ्याला जाऊन तिथं ज्या ठिकाणी पुतळा बसणार आहे त्या ठिकाणी पाहणी केली. भीमा कोरेगावला गेलो. भीमा कोरेगावला गेल्यानंतर मी म्हणलं मला 1 तारखेला सर्व लाखो जनसमुदाय येतो. काय करताय तुझ्या पण एकदा पाहतो येऊ. अधिकाऱ्यांना बोल. लोक काम कसे करतात ही पद्धत तुम्हाला सांगतो. आपण भावनिक लोक आहोत. आपण एखादं जर ठरवलं नाही खरं तर जय जयकार करणं तर काही मागं पुढं पडलं तर जय जयकार करणं. मी त्या भीमा कोरेगावला गेलो. अधिकारी कलेक्टर वगैरे सर्वजण होते. काय करणार तिथं आम्ही 14.5 कोटी रुपये खर्च केले माझ्या खात्यातून. काय होतं तिथं तुम्ही तुमच्यापैकी अनेक लोक जात असतील. लाकडाचे 3 रॅम्प बनवलेले असतात. इकडून चढायचं, स्तंभाकडे जायचं, दुसऱ्याकडून उतरायचं, तिकडे खूप स्टॉल लावलेले असतात ते पाहायचे, फिरायचं असं गोल गोल आणि पुन्हा वापस जायचं. 14.5 कोटी रुपये खर्च. काय करताय ना. अरे बाबासाहेबांच्या नावावर सुद्धा खातात आणि खाणारे सांगतात की आम्ही तुमच्या समाजासाठी काय करतो. आहे की नाही. बोल नाही, चालणार नाही. करायचं तर कायमस्वरूपी काम केलं पाहिजे. पहिली घोषणा केली त्या भीमा कोरेगावला 100 कोटी रुपये द्यायचं मी कबूल केलं. 100 कोटी रुपये लावतो. का नसावं चांगलं. अरे बाबासाहेब ही अशी ताकद आहे. मी अनेक वेळेला सांगत असतो. राजकारणामध्ये राष्ट्रपती किती झाले, पंतप्रधान किती झाले, मुख्यमंत्री किती झाले, आले काय गेले काय माहीत नाही. सगळ्याच्या खुर्च्या हल्ल्या. परंतु हा देशातला नाही जगातला एक नेता ज्याची खुर्ची सरकारची सुद्धा कोणाची ताकद नाही ती खुर्ची म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची खुर्ची. आमच्यासारख्या राजकारणामध्ये जर बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही तर आमची पंचायत होत असते. निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल नाव घ्यावंच लागतं. नाव नाही घेतलं तर काय होतं. मग बाबूराव कोडवरे कसा होता, पेन कसा होता, कुठं बसायचे, कोणत्या कॉलेजला जायचे, त्या कॉलेजला सुद्धा जाऊन आलो. सर्व पाहिलं. कॉलेज पासून आता आजकालचे पोरं घरातून बाहेर निघालं तर त्याला 2 व्हीलर पाहिजे. आता मध्ये आयफोन पाहिजे. फोन नसला तर नंतर आईबाप काही कामाचे नाही. आईबापापेक्षा फोन मोठ महत्वाचा झाला. आणि त्या काळामध्ये बाबासाहेब त्या जिथे राहतात तिथून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर पायी जायचे आणि त्या कॉलेजमध्ये शिकायचे. अरे ते शिकले जेवढे की सगळी ताकद त्यांनी समाजासाठी लावली. समाजाचं त्याचं ऋण कधी ते आपण कधी त्याचं ऋण फेडू शकणार नाही. परंतु आता दुर्दैव आहे काय काय ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो छोटा, हे वानमाराचा फोटो मोठा. माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाबासाहेब छोटा हा मोठा. गळ्यामध्ये घातलेले सोन्याच्या साखळ्या आहेत ना तुमच्या. हे गायकाने आता गाणं म्हणलं सगळं मिळालं कोणामुळं, बाबासाहेबांमुळं. गळ्यातल्या सोन्याच्या साखळ्या, हातातल्या अंगठ्या, मोठमोठ्या गाड्या ज्या महामानवाने आपल्याला दिले त्याला कधी विसरता कामा नये. हे भूमिका आपल्या अस्तित्व. गौरव मागताना आता छोटं मागायचं नसतं. छोटं मागायचं सोडून द्या. मी समाज कल्याण मंत्री झालो. दुसरा जर मी घेतला या समाजामधले जे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं काय जरुरीचं आहे ते शिक्षण. आणि त्या शिक्षणासाठी पाहिजे ते हॉस्टेल. अरे गाव खेड्यातला मुलगा जेव्हा शहरामध्ये जातो किंवा तालुक्याच्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी चांगलं हॉस्टेल असलं, त्याला जेवायची व्यवस्था झाली तर तो माझा पोरगा उद्या कधी कलेक्टर तर बनेल ना.
कधी मोठा अधिकारी ते बनेल ना, त्या व्यवस्थेसाठी मी माझ्या खात्यामध्ये 1500 कोटी रुपये ठेवले. किती? 1500 कोटी रुपये. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या आमदारांना सांगितलं, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, मला 1,200 हॉस्टेल बांधायचे. किती? 1,200. आणि ते हॉस्टेल असे नाही पिवळी भिंत बांधली, कलर मारला, ते चांगले दरवाजेकडे आणि खिडकी एकीकडे. चांगले 3 स्टार हॉटेल कसे असतात तसं ते हॉस्टेल असलं पाहिजे, चांगलं किचन असलं पाहिजे, चांगली राहण्याची व्यवस्था असली पाहिजे. सर्वांकडे मी सांगितलं की तुम्ही मला हॉस्टेलसाठी प्रपोजल द्या. एक हॉस्टेल 5 कोटीचा असो, 10 कोटीचा असो, 15 कोटीचा असो, बनवून संजय शिरसाट देईल. फक्त प्रपोजल तुम्ही द्या. आज मी बीडला गेलो होतो ना, तिथं मिटिंग घेतली. तुम्हाला माहिती आहे, मी सर्व केल्यानंतर माझ्याकडे प्रस्ताव किती आले? मला 1,200 हॉस्टेल बांधायचे. 38 प्रस्ताव आले. 38. त्याच्यातले 27 विजिबल होते. म्हणजे मला आता 1,200चा आकडा क्रॉस करायला किती दिवस लागतील? सगळ्या अधिकाऱ्याला दम दिलेला आहे. काही जर झालं तर मला एका महिन्यामध्ये सर्व प्रपोजल पाहिजे. हॉस्टेल बांधणार म्हणजे बांधणार. त्याच्यामध्ये मुलं किती शिकणार आहे? मुलं आणि मुली किती? 25,000 मुलं मुली तिथं नवीन पुन्हा राहू शकतात. समाजाचं देणं म्हणतं ना, मग चांगलं काम करा. जे चांगलं वाटतं ते करा. संजय शिरसाटने आयुष्यामध्ये कधी कुणाशी होऊन कधी खेटला नाही, आणि जर कोणी खेटला त्याला कधी सोडला नाही. आपल्याला काय करायचं? एक तर आपण असे बाबासाहेबांनी 2 गोष्टी आपल्याला चांगल्या शिकवल्या. एक, शिक्षण चांगलं कर, नाही तर शिवाय तरी चांगलं दे. सगळ्या आमच्या बहिणी हसायला लागल्या. हा भाऊ हे बरोबर, आम्ही तर रोजच शिवाय देतो. मावशा हो, समाजामध्ये जर पुढे जायचं असेल, या देशामध्ये, या राज्यामध्ये जर स्पर्धा करायची असेल ना, तुम्हाला स्वतःला मोठं व्हावं लागेल. मोठं लोकांनी आपल्याकडे पाहिलं पाहिजे. माझा जन्म तुम्हाला सांगतो मुद्दा म्हणून आज तुमच्या बरोबर बोलायचा योग आला. भविष्यात कधी भेटेल का नाही भेटेल माहित नाही. एक स्वप्न कधीही उराशी बाळगला मोठं. माझा जन्म चेंबूरला झाला. माझे वडील बेस्टकडे सर्व्हिसला होता, ड्रायव्हर. चेंबूर सारख्या एका झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झाला. लाल डोंगर म्हणतात तसं एका झोपडीमध्ये माझा जन्म झाला. माझाच नाही, आम्ही 5 भावाचा जन्म तिथं झाला. म्हणजे एका झोपडीमध्ये 5 आणि 2 7 जण कसे राहत असेल कल्पना करायची. त्या झोपडीमध्ये आम्ही राहायचो. मुंबईची झोपडी किती असते? 10 बाय 10ची पण नसते. तिथून मी लहानपणीपासून पाहतो मोठमोठ्याले बिल्डिंग मला पाहायला मिळाले. आणि लहान जरी असतो तर समजदार होतो. थोडंसं डोकं जास्त होतं म्हणून तर राजकारणात सक्सेस झालो ना. मी ते बाहेर पण पाहायचो का जेव्हा बिल्डिंग पाहायचो, मनाशी म्हणायचं आपल्याला बिल्डिंग मध्ये जायला कधी मिळेल का? जायला म्हणजे फक्त पाहायला, आतमध्ये स्वप्न पाहायला पाहिजे. इतकी मोठी बिल्डिंग, त्याच्यामध्ये जायला भेटेल का? नशिबाने साथ दिली. आज मुंबईमध्ये अशा मजल्यावर राहतो मी की लोक वर पाठ करून पाहतात की संजय शिरसाट 72व्या मजल्यावर राहतो. मी हे स्वप्न साकार केलं. आमच्या पक्षाचे पहिल्या परवा दिवशी पाण्यासाठी भागायला आले संभाजीनगरला आणि गाणं म्हणतो, ऊंची है बिल्डिंग लिफ्ट तेरी बंद है कैसे मी आऊ. अभिमान वाटला. अरे हो, आणि बाबासाहेब लेकराव स्वप्न जे ठरवतो ते पूर्ण करतो. 72व्या मजल्यावर तुला यावं लागतं. काय पोटात दुखतं का? 72व्या मजल्यावर माझं एकट्याचं घर आहे.
हजारो बिल्डिंग येणार का तिथं? आमचं तुम्हाला सहन का होत नाही हा प्रश्न माझा त्यांना आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, मोठे व्हा, मोठे. लोकांनी पाहताना आपल्याकडे त्या अभिमानाने पाहिलं पाहिजे. अरे तुम्ही रडाल ना, तुम्हाला कोणी भीक देणार नाही. तुम्हाला काय वाटतं रडल्याने पण तुम्हाला भीक घालेल? परंतु जेव्हा तुम्ही छातीत तारून चालाल ना, लोक तुम्हाला ऑटोमॅटिक सलाम करतील. लक्षात ठेवा, ही रीत आहे. परंतु हे करताना मेहनत करा. मेहनतीशिवाय काय मिळणार नाही. तर दुश्मनाची गरजच नाही आपल्याला. आपल्याच दुश्मन जास्त आहे. आणि त्याच्यापेक्षा समाजाचे म्हणले तर मग त्यांना तर बाप रे बाप, आपल्याला लोकांची गरज आहे का? नाही. आपलेच लोक आपल्याला कापाघात कापायला बसले. परंतु एक लक्षात ठेवा, मेहनत केल्यानंतर सर्व मिळतं. आणि 40-42 वर्ष मी राजकारणात आहे, तरी मी विचार करतो की आपण काय मिळवलं. मी उदाहरण अनेक ठिकाणी देत असतो. त्या काळामध्ये जेव्हा वाईट परिस्थिती होती, शेगडी राहायची घरामध्ये, त्याच्यावर तवा, त्याच्यावर जेवायची भाकरी, कधी भाकरी मिळत नव्हती खायला. या संजय शिरसाटला आई भाकरी थापायची. भाकरी उलटवताना पाणी वरून लावावं लागतं. भाकरी पलटवली तर पापुत्रा निघतो. ती उलटती त्या काढायची आणि तो पापुत्रा सुद्धा खाली जाऊ नये, वेस्ट जाऊ नये म्हणून मी त्या चुलीजवळ बसायचो आणि ते खायचो. ही परिस्थिती कोणाच्या नशीब आहे? हे सत्य आहे. मी सगळं मांडतो. परंतु आज काय, माझ्याकडे चांगली गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सर्व आहे, परंतु वेळ नाही. तेव्हा खायला नव्हतं म्हणून उपाशी होतो. आता खायला आहे मग तरी वेळ नाही म्हणून उपाशी आहे की नाही? परत म्हणजे असून उपाशी, त्या टायमाला नव्हतं तेव्हा उपास. माणसाने जीवनामध्ये एक नाव कधीतरी केलं पाहिजे. माझं ध्येय ते होतं, ते हत्तीच्या पिल्लासारखं. आणि माझं तसे लोक नाचत होते, मोठमोठ्या नेत्यांचे पोरं. तिथं एक सिंगर बोलवले होते, सिंगर गायक बोलवलं होतं. गायक आणि सिंगर कोणी हे विचारात आपल्या ऑर्केस्ट्रावाले काय दिले असेल माहिती. एका रात्रीचे त्याचा जो प्रोग्राम होता, कल्चरल प्रोग्राम, 27 कोटी रुपये दिले. किती? एका प्रोग्रामचे गाणं म्हणणं आणि ते परफॉर्मन्स देणार. त्याला कधी तुम्ही हिशोब विचारला? पण अंबानीचं थोडासा लग्न झालं म्हणून आमचीच बाई खुश, आमचाच माणूस पाप्या खुश. परंतु आपण जर काही शेजाऱ्याने जर काही केलं नाही केलं, त्याच्या तर पहिल्या बोटं मोडायला सुरुवात आपल्याच लोक करतात. हे सोडा पडतं. काय पाहिजे? मी प्रकाश दादाला सांगेल, दादा संजय शिरसाट जे बोलतो ते करतो. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे तो संजय शिरसाट आहे. सकाळचा तो भोगा वेगळा, तो संजय राऊत आणि मी हा संजय शिरसाट आहे. फरक आहे का नाही? आपली तिथं चलती आहे ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, सगळ्यात जवळचा माणूस कोण? संजय शिरसाट. अरे हे कमाई कष्टाने केलेली कमाई. माझ्यासारखे 4 लोक त्यांच्या बरोबर होते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जे मजबूतीने ते उभे राहिले होते हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं. म्हणून दादा संजय शिरसाट आहे. मागताना दिल खुलास मागा. आपला दिल छोटा नाही. आपण कसे उघडे लागले जे मिळतंय ते पटकन वाटून मोकळं झालं तर काय फरक पडतो आपल्याला? मागताना मोठं माग. 10 कोटी तुम्ही मागितले, 10 कोटी तुम्हाला दिले. या माजलगावमध्ये मी उद्घाटनाला येईल. हॉस्टेल बांधायचं असेल तर त्याला पाहिजे असेल तर 10 कोटी आणखीन देतो. प्रस्ताव पाठवा आणि मला तुम्ही उद्घाटनाला बोलवा. आणि फक्त भाषण करायला लावू नका. नाही तर कलमी भुके ते राजवी भुके. आता काय छोटंसं आमचं मी पहा. येताना माणूस मला म्हणतो, साहेब काही फ्रेश व्हायचं का? हे सर साहेब काही फ्रेश व्हायचं का? फ्रेश होतं पण चहा प्यायचं म्हण ना.
आणि मग धक्का मारत मारत येतोय. बीडचे लोक एवढे हुशार असतात मला माहित नाही. कधी कुणाचा काट्याने काटा काढतील काही भरोसा पण नाही. म्हणून मी आजूबाजूच्या सगळ्या लोकांकडे पाहत होतो. सगळे बरोबर आहेत ना. चेहऱ्यावर तर सगळं बरोबर वाटतं, पण कधी काय घडलं ते माहित नाही. मी बीड जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे. मी बीड जिल्हा माझ्याकडे आहे. मला दर महिन्याला बीडला यायचंय. तुम्हा सर्व बांधवांना सांगतो, चांगले कामं कोणते घेऊन या. चांगले कामं कोणते घेऊन या. संजय शिरसाट तुम्हाला कधी खाली हाताने वापस पाठवणार नाही, एवढी गॅरंटी माझी. 40 वर्षामध्ये काय कमवलं ना. माझ्या मतदारसंघामध्ये मी 4 वेळा निवडलो. कोण कोण लोक राहतात माझ्या मतदारसंघामध्ये? सगळे मोठे लोक. प्रकाश दादा सावंतची जमीन ही माझ्या मतदारसंघात आहे. विचारा त्यांना. मी काय हलकासारखा माणूस आहे? जगत आणण्याची जमीन माझ्या मतदारसंघात आहे. मी काय हलकासारखा माणूस आहे? जगाची जमीन माझ्या मतदारसंघात आहे. सतीश चव्हाणची जमीन माझ्या मतदारसंघात आहे. बाळासाहेब थोरातांची जमीन माझ्या मतदारसंघात आहे. विखे पाटलाची जमीन माझ्या मतदारसंघात आहे. कदम साहेबांची जमीन माझ्या मतदारसंघात आहे. किती मोठे लोक आहेत माझ्या मतदारसंघात. राजस्थानचे राज्यपाल बी माझ्या मतदारसंघात राहतात. आणखी काय पाहिजे? पण तरी तिथे निवडून येतं ना, सर्वांचं सहकार्य मला लागतं. संजय शिरसाटने एखाद्या बिल्डरकडून एखादा रुपया घेतला तर कोणी सांगावं. संजय शिरसाटने एखाद्या प्लॉट धारकाला कुठं फसवलं असं सांगावं. संजय शिरसाटने कुणाला नोकरी लावून देतो म्हणून तर त्याचे पैसे घेतले असं सांगावं. एक इतक्या मोठ्या कंपन्या आहेत. तुमच्याकडे एकच कंपनी त्याच्यात एवढे भांडणं इतकं राजकारण झालं. माझ्याकडे शेकडो कंपन्या आहेत माझ्या मतदारसंघात. पण मला कधी अक्कल सुचली मी काय करायला पाहिजे म्हणून. नाही सुचलं तरी बरं. कधीतरी यांनी सांगावं. या 4-5 जे नावं सांगितले जातात एका माणसाने सांगावं. संजय शिरसाटने आमचा 1 रुपया घेतला म्हणून त्या दिवशी राजकारण सोडून देईल. त्याच क्षणाला घेणारे नका होता. मोठे एवढे व्हा की तुम्ही लोकांना देता आलं पाहिजे. पण अनेक स्कीम माझ्याकडे आहेत. पण येता जाता 7 कोटीची स्कीम आहे. कोणती? औद्योगिक. एक स्टॉलमेंट घेतला का सोनं बिनं घेतलं का तर धंदाच बंद. आणि चांगलं करायला नाही. तिथे 7 कोटी का 10 कोटी करायच्या मनस्थितीत आहे. 10 कोटी मिळायला पाहिजे माझ्या माणसाला. तो पायावर उभा राहायला पाहिजे तर त्याला महत्व आहे ना. त्याला महत्व आहे ना. कधीतरी चांगल्या कामाने माझा माणूस सुटबुतामध्ये मला दिसू द्या ना. एक बाबूराव पोटभरे सुटबुतामध्ये दिसतो म्हणून काय आपण सुटबुतात राहू नये का? बाबूरावांच्या बरोबर आपल्याला कधीतरी फॉरेनला जायची संधी मिळाली पाहिजे का नाही? बाबूरावला सांगायचं पुढच्या टायमाला ट्रिप घेऊन जा, त्यात मलाही घेऊन जा. हे सर्व असताना फक्त तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार मानेन. तुम्ही आज तुमचा आयुष्यातला वेळ मला दिला. एक लक्षात ठेवा, कोणी कोणासाठी 1 तासही देत नाही. अरे घरातला माणूस मेल्यानंतर अग्नी जेवण आल्यानंतर आंघोळ केल्यानंतर लोक आजकाल कामाला जायला लागले. लोकांमध्ये ती मानसिकता राहिली नाही. आणि तुम्ही माझ्यासारख्या घरून आलेल्या माणसासाठी दुपारी 4 वाजेपासून थांबलात. तुमच्या आयुष्यातला एवढा मोठा असलेला वेळ तुम्ही मला दिलेला आहे हे मी कधी विसरणार नाही. हे मी तुम्हाला नक्की सांगतो. आजचा दिवस आयुष्यात उद्या येत नसतो. आजचा गेलेले वेळ उद्या येत नसतो. हे तुमचे माझ्यावर ऋण आहेत. मी संजय शिरसाट तुमच्यासाठी लढेल. सगळं पणाला लावेल. जेव्हा संकट येईल तुम्ही माझ्याबरोबर उभं राहा. मग मी पाहतो. आता आयुष्यामध्ये आपल्याला पाहिजे काय सर्व काही मिळालेलं आहे. खऱ्या अर्थानं आता मिळून देण्याचं काम माझं आहे आणि मी निश्चित करेन. तुम्ही इतक्या वेळ माझं या ठिकाणी थांबलात, वेगवेगळ्या भागातून आलात.
खूप काही बोलायचं होतं, आताही बोलू शकतो, तासभर आपण बोललो असतो, परंतु आज या सर्व गडबडीमध्ये तुम्ही माझा जो सत्कार केला, तुम्ही थांबले, जे प्रेम मला या माझ्या जाऊन दिले, मी त्याचे उपकार कधी विसरणार नाही. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. 2 मिनिटं खाली बसा. नवनाथ भांजे सर आभार मानतील. आदरणीय नामदार महोदयाचे या ठिकाणी पेढेसोडा होईल. कृपया पण याची नोंद घ्यायची. 2 मिनिटं आपल्या जागेवर थांबायचे. नामदार संजयजी शिरसाट यांना देताना त्यांची पेढेसोडा होईल. नवनाथ भांजे सर या ठिकाणी आभार व्यक्त करतात. कार्यकर्त्यांना मंत्राचा सत्कार करायचा होता, परंतु वेळेअभावी करू शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा या ठिकाणी विजयजी राजे आमदार आले, याबद्दल झाल्यानंतर कार्यक्रम संपला सजायचं. या ठिकाणी माधवगाव नगर परिषदेचे सेवक आदरणीय चव्हाण साहेब हे मंत्री संजयजी शिरसाट साहेबांचा सत्कार करत आहेत. त्यांनी तो स्वीकारा. पेढे तुला झाल्यानंतर आदरणीय माधवगावचे कर्तव्यदक्ष शिवसाहेब चव्हाण साहेब आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि अन अग्नि